नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्क्रू थ्रेड कटिंग BSW अंतर्गत राईट हँड आणि लेफ्ट हँड स्क्रू पिच गेज आणि थ्रेड प्लग गेज वापरून थ्रेड तपासणी या विषयावर आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, अंतर्गत व्ही थ्रेडिंग टूल सेट करा, अंतर्गत थ्रेडिंग टूल वापरून अंतर्गत थ्रेड कट करा, अंतर्गत थ्रेड बाहेरील थ्रेडशी जुळवा, मटेरियल्स आणि इक्विपमेंट आणि टॅप फ्रेंच, वर्नियर कॅलिपर्स आणि मायक्रोमीटर, स्क्रू पिच गेज, थ्रेड प्लग गेजेस, डिबरिंग टूल्स, थ्रेड कटिंग ऑइल, प्रोसेस। पार्ट ए and पार्ट बी। दिलेले रॉ मटेरियलला रफ मापने आकार तपासा। फॉर जो चक मध्ये चकच्या आत सुमारे 10 मिलीमीटर जॉब धरा आणि ते ट्रू करा। एंडला फेस करा, सेंटर ड्रिल करा आणि सेंटर जॉला आधार द्या। बाह्य व्यास 40 मिलीमीटर रफ आणि फिनिश करा आणि इच्छित लांबीला टर्न करा। 1.45 डिग्री काठावर चेम्फर करा। दहा मिलीमीटर व्यासाचे एक पायलेट छिद्र करा आणि ड्रिलिंग करून ते 18 मिलीमीटर व्यासाचे मोठे करा। ड्रिल केलेले छिद्र कोर व्यासापर्यंत बोर करा। भाग ए 22.8 मिलीमीटर आणि भाग बी 18.6 मिलीमीटर आहे। इंटरनल थ्रेडिंग टूल पोस्टवर निश्चित करा आणि ते केंद्र गेजसह सेट करा। मशीनला 8 TPI पिचवर आणि स्पिंडल स्पीड लिव्हर्स रफिंग स्पीड्सच्या 1/3 वर सेट करा। बोअर्सच्या पृष्ठभागावर टूल टिपला स्पर्श करा आणि क्रॉस फीड ग्रॅज्युएटेड कॉलर 0 वर सेट करा। रफ आणि फिनिश थ्रेड 1 इंच राईट हँड आणि 7/8 इंच लेफ्ट हँड BSW थ्रेड वर सलग कट करा आणि पिचची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी पिच गेजसह पिच ॲक्युरेसी तपासा। मेटिंग पार्टला अचूकतेसाठी बाह्य थ्रेड जोडणीचा भाग तपासा। जॉब रिव्हर्स करा आणि व्यास 40 मिलीमीटर ट्रू करा। जॉबच्या एंड फेस करा आणि एकूण लांबी 20 मिलीमीटर ठेवा। बाकीच्या लेंथ मध्ये 40 मिलीमीटर व्यासला रफ आणि फिनिश टर्न करा। बाहेरील काठावर 1.45 डिग्री चेम्फर करा आणि 2.45 डिग्री थ्रेडेड बोअरवर चेम्फर करा। कडा ट्रिम करा आणि अंतिम तपासणी करा। या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत व्ही थ्रेडिंग टूल कसे सेट करायचे, अंतर्गत थ्रेडिंग टूल वापरून अंतर्गत थ्रेड कसा कापायचा आणि अंतर्गत थ्रेड बाह्य थ्रेडशी कसा जुळवायचा हे शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि प्रात्यक्षिक समजले असतील
आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.